झालं काय मुद्दा समजून घेऊ आपण. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आधी जे केस होती ना, ही आंध्र प्रदेश हायकोर्टला गेलेली होती. होतं काय की एक व्यक्ती होता, त्यांनी ख्रिश्चन धर्म तर घेतलं आणि त्याच्यावर ख्रिश्चन धर्म घेतल्यानंतर त्यावर नंतर काही अॅट्रॉसिटीज झालेत. अॅट्रॉसिटीज म्हणजेच काय की जे धर्माच्या किंवा जातीच्या नावावर जे अत्याचार करतात लोक, त्याला आपण अॅट्रॉसिटीज म्हणतो. आणि ते अॅट्रॉसिटीज झालेत आणि तो कोर्टामध्ये गेला किंवा पोलीस कंप्लेंट केली आणि कोर्टाने जो निर्णय दिलाय की तुम्ही आता ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झालेले आहे, त्यामुळे तुम्हाला हा जो अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे किंवा SC/ST ऍक्ट आहे तो यूज करता येणार नाही म्हणून. आणि हे पण लक्षात आलंय की तो व्यक्ती मागच्या 10 वर्षापासून ख्रिश्चन पाद्री जे असतात तो होता. तर तो आधीच कन्वर्ट झाला होता आणि आता आहे काय की तो SC/ST ऍक्ट आहे, त्याचा तो यूज करायचा विचार करतोय किंवा त्यासाठी काय तर त्यांनी पोलीसमध्ये किंवा कोर्टामध्ये त्यांनी केस आहे ती फाईल केलेली आहे. पण कोर्टाने सरळ नाही म्हटलंय. आता त्यानंतर ही जी बाब होती ही गेली कुठं, तर आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये. आणि तिथून तो गेला आता सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सेम तेच म्हटलेलं आहे की धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचा दर्जा संपुष्टात आल्याचा निर्वाळा आहे ना सुप्रीम कोर्टाने दिलाय. तो व्यक्ती ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट व्हायच्या आधी तो SC कॅटेगरीचा असेल, पण आता ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झालाय त्यामुळे जो शेड्यूल का ज्याला आपण SC कॅटेगरी म्हणतो ते राहिलं नाही. हा, जर तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर शेड्यूल कास्ट आहे, त्यामुळे SC कॅटेगरी हा दर्जा कोणाला मिळेल त्याच्या कास्टनुसार. बरोबर. आता जरी तो दुसऱ्या धर्मामध्ये गेलाय, त्यांनी दुसरा धर्म आहे तो बदललाय, धर्म बदललाय, कास्ट नाही बदललेली आहे. पण मुद्दा आहे काय की आपण पुढे समजून घेऊ. आणि सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलंय की जो जातीचा फंडा आहे ना किंवा ही जाती व्यवस्था आहे ना ही हिंदू धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये नाहीये किंवा इतर धर्मांमध्ये नाहीये. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे या निर्णयामध्ये पण तेच म्हटलंय की तुम्हाला जर त्या जातीमध्ये राहायचं तर तुम्हाला हिंदू धर्मामध्ये राहावं लागेल किंवा दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये ज्यामध्ये अशा जाती व्यवस्था आहे तिथं राहावं लागणार आहे. हेच सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. तर आपल्याला तुम्हाला एक आयडिया तर आली असेल नेमकी, आणि तोच मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. बघा काय आहे कायद्याची, म्हणजे या रिलेटेड जो पण कायदा आहे ना याची उत्क्रांती कशी झाली 1950 पासून 1990 पर्यंत. सर्वात आधी 1950 मध्ये मूळ कायदा आला जो फक्त हिंदू धर्मासाठी होता. कोणासाठी होता? फक्त हिंदू धर्मासाठी. 1956 मध्ये यामध्ये शीख धर्माचा ऍड करण्यात आला. म्हणजेच SC/ST ऍक्ट जो आहे ना आता तो हिंदू धर्मासोबत शीख यांना पण लागू होईल. आणि 1990 मध्ये बौद्ध धर्माला पण लागू होईल. आणि आता सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय जर पाहिला आपण, तर सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलंय की SC/ST ऍक्ट हिंदू, शीख आणि बौद्ध. का? कारण जुना कायदा तसा आहे म्हणून. फक्त यांनाच अप्लाय होईल, यांनाच लागू होईल. जर या व्यतिरिक्त मग तो ख्रिश्चन आहे किंवा मुस्लिम आहे किंवा इतर कोणताही जर धर्म कोणी व्यक्ती जर घेत असेल तर मग SC/ST ऍक्ट लागू होणार नाही. यांना का लागू होणार? कारण मागच्या काही कायद्या मागचे जे कायदे, मागचा जो कायदा होता आणि त्यामध्ये जे अमेंडमेंट झाले त्यानुसार. म्हणून हे जे धर्म आहेत ना हे तसेच आहेत आणि इतर जे धर्म आहेत ते त्यामध्ये लागू होणार नाही. म्हणजे धर्मांतरित व्यक्तीचा सध्याचा धर्म हा हिंदू, शीख किंवा बौद्ध असेल तर त्यामध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे ना त्याचे फायदे कायम राहतील, ते तसेच राहतील. पण या व्यतिरिक्त इस्लाम आहे, ख्रिश्चन आहे किंवा इतर कोणताही आहे तर दर्जा पूर्णपणे आहे ना तो रद्द होणार आहे. करेक्ट. आता रद्द होणार म्हणजे नेमकं काय की जर धर्मांतर केलं, दर्जा SCचा दर्जा रद्द झाला, याचा अर्थ काय की जर दर्जा जर मिळत असेल, जर कोणी एखादी व्यक्ती शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये जर येत असेल किंवा ST शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये येत असेल म्हणजे त्याला वेगवेगळे फायदे आहेत. जसं आपण बघतो की आपल्या परीक्षेमध्येच काय तर आरक्षण आहे. बरोबर. यासोबतच SC/ST ऍक्ट आहे, म्हणजेच काय की ज्याला आपण म्हणतो की कोणावर जर अत्याचार झालं तर त्याला कठोर कारवाई आहे त्या ऍक्टचा वापर करून आहे ना ते करता येते. ते सर्व फायदे आहेत ना ते सर्व वापरता येणार नाही कोणाला, यांना वापरता येणार नाही. म्हणजे जर समजा की कोणी हिंदू आहे, बौद्ध आहे किंवा शीख आहे आणि त्यांनी जर इस्लाम किंवा ख्रिश्चन जर घेतलं तर आता ते फायदे घेता येणार नाही, आरक्षण तो भेटणार नाही. हा, यांना एकमेकांमध्ये केलं तर यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही. हा मुद्दा समजून घ्या. करेक्ट. आता नेक्स्ट बघा आरक्षणाचा ऐतिहासिक पाया आणि न्यायालयाचा दृष्टिकोन. जे मी तुम्हाला म्हटलं ना की न्यायालयाने हिंदू, बौद्ध आणि शीख यांना तसंच ठेवलंय पण इतर नाही. संरक्षणाचा उद्देश, न्यायालयाचा दृष्टिकोन काय? स्वातंत्र्यपूर्व दलित आणि वंचित घटकांवर झालेल्या ऐतिहासिक अत्याचाराची दुरुस्ती करणे हा मुख्यतः उद्देश होता संरक्षण देण्यासाठी. न्यायालयाचा युक्तिवाद काय आहे की जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेची प्रथा किंवा आपण त्याला सरळ म्हणू की जाती व्यवस्था, कारण हे आले कुठून? हे आली जाती व्यवस्थेमधून.
हे मुख्य कोणाचा भाग आहे? मुख्य आहे कोणाचा? हिंदू धर्माचा भाग आहे. बरोबर. कदाचित काही जण चॅटबॉक्स मध्ये यावर डिबेट करतीलही. करेक्ट. मी हे म्हणत नाहीये की भेदभाव फक्त हिंदूमध्ये आहे, इतर यामध्ये नाही आहे. तो मुद्दा नाहीये इथं. पण जो ज्याला आपण म्हणू की पुस्तकी जो नॉलेज आहे ना, तो कुठं आपल्याला पाहायला मिळेल? तो आहे हिंदू धर्मामध्ये. की हिंदू धर्मामध्येच आपल्याला जाती व्यवस्था आहे ना, ती पाहायला मिळत आहे. आणि तिथून काय तर मग भेदभाव आहे ना, तो सुरू झालाय. त्यामुळे धर्माचा निकष हा ख्रिश्चन किंवा इस्लाम यासारख्या धर्मांमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या अशा जातीवर आधारित भेदभावाची संकल्पना प्रचलित नव्हती. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा हेच म्हटलंय की या प्रकारच्या धर्मांमध्ये हे जे जाती भेदभाव आहे ना, तो नाही आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, हे लक्षात घ्या. करेक्ट. आता बघा, संविधानातील संरक्षक ढाल, जे तुम्हाला आता थोड्या वेळा आधी तुम्हाला म्हटलं होतं मी, की जर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय का दिला, आणि हे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलं असेल, या सोबतच जर एखाद्या व्यक्तीचा एससी एसटी जर दर्जा जर जात आहे, म्हणजे नेमकं काय आहे? आणि ज्या व्यक्तीला एससी एसटीचा दर्जा आहे याचा अर्थ नेमकं काय आहे? जर एससी एसटीचा जर दर्जा आहे, तर मी तुम्हाला म्हटलं होतं ऑलरेडी की काय आहे, कलम 15(4) नुसार अनुसूचित जातींसाठी विशेष तरतुदी आणि संरक्षण आहे. करेक्ट. त्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे. करेक्ट. नेक्स्ट, कलम 17 नंतर नुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन आणि त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई, ज्याला आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणतो, हे पण मिळणार. म्हणजे ह्या ज्या 3 ढाली आहेत, ह्या कोणाला मिळणार? ज्याला एससी एसटीचा फायदा मिळतोय. त्यांनी जर इस्लाम किंवा ख्रिश्चन किंवा इतर धर्मांमध्ये कोणत्या धर्मामध्ये जर कन्वर्ट जर झाला, तर मग ह्या 3 ढालीचं संरक्षण आहे ना, ते मिळणार नाहीये. करेक्ट. आणि मेन मुद्दा आहे काय, की आता काही जण यावर वाद करत आहेत. असं मी म्हणत नाहीये की ते चुकीचे आहेत म्हणून, पण नेमकं वादाचं कारण काय है ना. आणि आपण एमपीएससी युपीएससी साठी तयारी करतोय, तर आपल्याला ऑब्व्हियस आहे की जो कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे, आपल्याला पॉलिटीचा विचार करूनच अभ्यास करावा लागणार आहे. बघा काय आहे, एक तर मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल 15 वगैरे वगैरे वगैरे. दुसरं आहे काय, की आर्टिकल 25 काय आहे, तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजेच भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. आता मला सांगा की कोणी एखादी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा धर्म हा हिंदू, शीख किंवा बौद्ध आहे, आणि त्यांनी इस्लाम किंवा आपल्या यामध्ये मुस्लिम या धर्मामध्ये रूपांतर केलं. आता ज्या वेळेस तो हिंदू, शीख किंवा बौद्ध या धर्मात होता, तर कायद्यानुसार म्हणजे आर्टिकल 25 नुसार, कॉन्स्टिट्यूशन नुसार तो दुसरा धर्म स्वीकारू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि कायद्यानुसार त्याला एससी एसटीचा फायदा पण मिळतोय. पण जर त्यांनी पहिला जर किंवा याचा जर फायदा घेतला, त्याला पाहिजे तो धर्म त्यांनी जर स्वीकारला, तर त्याचा दुसरा कसा काय लॉस होतोय? म्हणजे जर त्यांनी संविधानामधील धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य जर घेतोय तो, तर त्याचे घटनात्मक संरक्षण आहे ना, ते हिरावून घेतले जात आहे. बरोबर. आणि म्हणून काय, की हा वादाचा मुद्दा आहे. काय दिले बघा, कोणताही नागरिक जन्मता मिळालेला धर्म सोडून स्वतःचा पसंतीचा धर्म निवडू शकतो. कोणानुसार? आर्टिकल 25 नुसार. पण आता तो जर घेत असेल, आर्टिकल 25 नुसार जर करत असेल, तर मग त्याला जे घटनात्मक संरक्षण आहे ना, ते मिळणार नाही आहे. मुद्दा क्लिअर झालाय की सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय काय आहे आणि का तसं दिलेलं आहे. आणि दुसरी बाब म्हणजेच काय, की वादाचा मुद्दा काय आहे. सो हा एक फार इम्पॉर्टंट अपडेट होता आणि सुप्रीम कोर्टाचा इम्पॉर्टंट निर्णय आहे हा. कारण या वर्षी ही दुसरी न्यूज आहे धर्मांतराशी रिलेटेड. करेक्ट. दोन्ही फॉलो करा, कारण हॉट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. इथं मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असतील तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मग इव्हन तुमच्याकडे सिलेबस जरी नसेल, तरी पण तुम्हाला डायरेक्ट तिथं विचारता येईल. ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला शेअर करतो. बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तरी पण मला याच नंबरला मेसेज करा. बॅच आपल्याकडे आहे काय, की राज्यसेवासाठी आपल्याकडे बॅच आहे स्वराज्य बॅच. आणि जर तुम्हाला राज्यसेवा आणि युपीएससी सोबत करायचं आहे, तरी पण आपल्याकडे बॅच आहे. या बॅच मध्ये, कारण आता सिलेबस सारखा आहे, तुमचं प्रॉपर स्टडी होईल. एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व तुमचं इथं करून घेतलं जाणार. यासोबत टेस्ट आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. आपले सर्व क्लासेस, हे लक्षात ठेवा की आपले सर्व क्लासेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. आणि भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय ह्या सर्व बॅचेसवर आहेत. आणि स्पेसिफिकली स्वराज्य बॅच ही तर लाईफ टाइम साठी आहे.
म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला बॅच मिळेल. करेक्ट. नेक्स्ट, मेन्सची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर राज्यसेवा मेन्स गुरुकुल हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. फ्री आहे, तुम्हाला भरपूर फ्री कंटेंट इथं मिळेल. परीक्षेची आयडिया येईल, परीक्षा नेमकी कशी असणार आहे, कसे प्रश्न विचारले जाणार आहे, सॅम्पल आन्सर मिळेल, तिथून तुमच्या लक्षात येईल की उत्तर कसे लिहायचे आहे. करेक्ट. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत गुरुकुल प्रोग्रामला जॉईन केलं नसेल, जे 2025 ला मेन्स देणार आहेत, तर नक्की जॉईन करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण प्रत्येक पेपरच्या मध्ये गॅप आहे. तिथं आपल्याला अजूनही त्या पेपरनुसार प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. रोज आन्सर पाठवा, रोज तुम्हाला इव्हॅल्युएट करून मिळेल. आता सध्या त्याचीच गरज आहे, त्यावरच फोकस करा. बाकी काहीच नाही. उत्तर लिहा आणि कुठून तरी इव्हॅल्युएट करून घ्या. हे तुम्हाला इथं फ्री मिळत आहे. आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइस पण आहे. करेक्ट. नेक्स्ट आहे काय की ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच पण आहे आपल्याकडे. प्री आणि मेन सर्व इथं कव्हर होईल. बाकी फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. करेक्ट. आणि ऑलरेडी सांगितलं की भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय तर आहेच. बाकी नंबर स्क्रीनवर आहेच माझा 8793382448. करेक्ट. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.